बाजूला ठेवून इमानदारीने विचार करा की लोकांच्या सेवेसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर खरंच तुम्हाला सुचेल की आपण लोकांची अल्टरनेटिव्ह सोय कशी करू शकतो. पण तो ऍक्च्युअली तुमच्या जेनेरिकमध्ये नसल्यामुळे, ब्लडमध्ये नसल्यामुळे तुमच्यात इमानदारी दिसणार नाही. तुम्हाला फक्त दिसणार पैसे, आणि त्यातून कसं काय करता येईल. तर त्याच्यामुळे प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं होतं की आता गणपतीचा सण आहे, गणपतीच्या सणाचं निमित्त घेऊन आपण पर्यायी जागा म्हणून टेम्पररी प्रोव्हिजन करू शकतो. दसरा, दिवाळी, आणि ती पर्यायी जागा आपण लोकांना वापरायला देऊ शकतो फ्री पार्किंग म्हणून. म्हणजे दोन्ही काम होतील. तुम्हाला तुमचे वेंडर पण त्रास नाही देणार. त्यानंतर तुम्ही काय म्हणता 2 दिवसात टेंडर प्रस्ताव आहे. बरं, त्यानंतर 2 दिवसात कृषी कृषी कशी तिथे एक तर तुम्हाला कसं आहे ना, त्यांनी जे सजेस्ट केलेली जागा आहे त्या जागेच्या तिथे तर आता तिथे सर्वे स्पॉटला हे कुठे पण करा. आता आम्हाला तुम्हाला लास्टला कंक्लुडिंग एकच विषयावर येतो, तुम्ही कुठं पण करा, फ्री ऑफ कॉस्ट करा. आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट. पाठीमागच्या मागणीमध्ये 5 एकर जागा होती आमची. आता तुम्ही 2, 3, 4 एकर जेवढी करता येतील, जेवढी कॅपॅसिटी लागते. म्हणजे आता जे गणपती तुम्हाला पण दिसतंय मॅडम, लोक सणासुदीच्या काळामध्ये प्रवास करतात, कोण रेल्वेने कुठे जाते, तर त्या काळामध्ये आपण एक वाहतूक कोंडी होऊ नये, लोकांना सोयीस्कर पार्किंग मिळावं, आणि त्या निमित्तानं जे तुम्ही तयार करताल ते तुमचं MLCP होईपर्यंत वापरू द्या. म्हणजे तुम्ही पण लय काटेवर लगेच तिथं लॉक लावू नका किंवा लगेच काय तिथं हे करू नका. सणासुदीच्या काळामध्ये म्हणा. आणि MLCP आपली अशी पण तुम्ही म्हणताय सप्टेंबरमध्ये तयार होणार आहे, आम्ही म्हणतोय ते म्हणतात ऑक्टोबरमध्ये. सर्वोत्तर किती ऑक्टोबरमध्ये ते म्हणतात. तुम्ही काय वाढवाल नाही ते म्हणतायत नाही, ते म्हणतात म्हणून तुम्ही त्यांच्यावर काय झालंय. त्या पिरियडमध्ये आपल्याला दिलं समजा तर वेल अँड गुड आपण चांगलंच आहे. पण नाही झालं तरी पण तोपर्यंत पार्किंग वापरतील. आणि ऑक्टोबरमध्ये आम्ही ज्या तारखेला ठरलंय त्या तारखेला आम्ही आमचं चालूच आहे की पार्किंग लोक व्हावं म्हणून. फक्त आता आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही गणपती, देवी, दसरा, दिवाळी या सणासाठी लोकांची होणारी गैरसोय बंद करण्यासाठी काय उपाययोजना करणार आणि किती दिवसात पार्किंग आम्हाला काय. येस, आम्हाला फक्त वेळ सांगा. आम्हाला आता लोकांना सांगावं लागेल एवढ्या दिवसातही उपलब्ध होणार. त्यानंतर आम्ही कोणालाही काही बोलायला तयार नाही. आणि तुमचं काय बोललो असेल तर त्याबद्दल तुमचं काय मन दुखलं असेल तरी आम्हाला माफ करा, आणि आमच्याकडून काय चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला माफ करा. फक्त आता मेन मुद्दा येऊया, आम्हाला पार्किंग व्यवस्था कधीपर्यंत देणार, आणि त्या दिवशी आपण इथपर्यंत मिटिंगला येऊ. म्हणजे आम्हाला आता जबाब आम्ही तिघच आलोय, आम्हाला लोकांना सांगायचं आहे. तुम्ही आता सांगा की बाबा 30 तारखेपर्यंत, 25 तारखेपर्यंत, 1 तारखेपर्यंत आम्ही ती पार्किंग उपलब्ध करून देतो, असं तुम्ही आता आम्हाला आश्वासन द्या. आश्वासन द्या. तसं आम्हाला आता लोकांना सांगावं लागेल, कारण की आम्ही रिप्रेझेंट करतोय, तर आम्हाला सांगावं लागेल लोकांना. तुम्ही सांगा तुम्ही. आणि आता जे काय असेल ते वेळ सांगा. 10 दिवस लागतोय, 10 दिवस सांगा. 10 दिवस काहीतरी केलं पाहिजे. 27 गणपती येतात, त्यानंतर परत आपल्याला यांना हे करावं लागेल ना. गणपती आपण लोकांसोबत गणपती तरी म्हटलं तरी ऍटलीस्ट गणपतीसाठी सोय पाहिजे. आता फास्ट पाहिजे. वेंडरला अपडेट केलं होतं शापूर पार्किंगच्या माध्यमातून, त्यांच्याकडून त्यांनी मराठी माणूस. आणि ऐका ना हो, आता अजून एक मागणी आहे माझी. आजच्या मीटिंगचं इतिवृत्त तयार करा, आजच्या मीटिंगचं. आणि आजच्या मीटिंगचं इतिवृत्त करून जे जे हजर होते त्या अधिकाऱ्यांची सगळी नावं, आमच्या तिघांचं नाव टाका. आणि आज मीटिंगमध्ये काय काय झालं ते सुद्धा MOU मिनिट्स ऑफ मिनिट तयार ठेवा. आणि आम्हाला कॉपी. येस, एक प्रत आम्हाला लागेल. आता काय करा, कुठं तुम्ही देऊ शकता तो विषय तुम्ही जरा त्यांना साईट व्हिजिट करून तुम्हाला साईट व्हिजिट जॉईन करा. कधी करणार आहे? उद्या, परवा कधी करणार आहे? उद्या करणार. मग उद्या त्यांचं MOM कॅरी करा. उद्या MOM कॅरी करा. आजच्या ठरलेल्या गोष्टी. हो. आमची नावं बघून घ्या. कारण की मागच्या वेळेस कल्पेश नाव झाले, अल्पेश नाव आहे. नाही, माझं काय म्हणणं आहे की उद्या MOM कॅरी करा येताना. नाही नाव सांगू ना, कारण मागच्या तुमचं कल्पेश झाले, अल्पेश आहे तिथं. नावं लिहून घ्या आमची.
ठीक आहे, काय बोलत आहे नाव लिहून घ्या आमची. कारण की कसं आहे, तुम्ही तिथं कल्पेच्या ठिकाणी अल्पेच्या ठिकाणी कल्पेश करताय, परत कोणा दुसरं नाव हे असं चुकून नको. आणि सगळ्या अधिकाऱ्यांची पण नाव त्याचे उद्या 11 वाजता सकाळी सांगितलं लोकांना बोलू ठरवायला लागेल जीएसबी कंडिशन काय प्लॉटची, जीएसबी लागेल की डब्ल्यूएम करून लागेल की पेवर ब्लॉक लावावं लागेल, ते सगळं डिसाईड करावं लागेल ना. म्हणजे आम्ही त्यांना गेल्या 8 दिवसापासून मी साहेबांना म्हणतो मिटिंग लवकर लावा, मिटिंग लवकर. पाटील साहेबांना म्हणतो, पाटील साहेब म्हणतात मॅडम तिथे हाच विषय पुन्हा एकदा तिथे येतो की 6 महिन्यापूर्वी ह्याच गोष्टीचं झालं की उद्या येतो तर काय बिघडलं असतं. आहे कोणाचं त्याच्यावर काही बोलायची तयारी? हा दळवी साहेब नाव घ्या. आपली नावं घेतली आमची. आत्ताच जाऊन बघून येतील ते प्लॉट. हा येऊ द्या आता. उद्या सकाळी परत ऍडव्होकेट समाधान काशीद की बाकी जागा फायनलाइज केली तुम्हाला वाटल्यानंतर तुम्ही अल्पेश माने, आत्ताच जाऊन सुरेश खरात. आता चला. म्हणजे माझं काय म्हणणं होतं, तुम्ही म्हणतात आम्ही आता येतो सोबत, आम्हाला कामाला जायचंय, काही विषय नाहीये. पण म्हणण्याचा विषय की तुम्ही पहिला प्लॉट आयडेंटिफाय करताय ना, काम तर सोबतच करणार. तुमच्यासोबत चला ना. आम्ही पण दाखवतो आम्हाला जर काय वाटतं, आम्ही पण सहकार्याची तयारी आमची. जर आम्हाला वाटतं ही जागा होऊ शकते, तो पण दाखवा. हा म्हणजे जे तुम्हाला जो वाटतं तो पण दाखवा. मी दाखवतो मला माहिती आहे. आपण तो लगेच जॉईंट आहे ना त्यांना तिथं. हो. आपण बोर्ड लागतो आली करता अक्षरच्या समोरचा. अक्षरशः एक्झॅक्ट समोरचा ना. मोठ्या गाड्या लागतील ना तिथं बारके. बस सरळ जाते, तो लगेच लेफ्ट राईट हा राईट. बस गेले बोर्ड आपलं तो मोठा लागला त्याच्या आली. 34-35 आता नवीन प्लॅन नसून बनवलं. अहो खरंच साहेब, आता जिथं आपण त्याची भेटलो ना तो प्लॉट मध्ये, हा आपल्या बोर्डचा तुमच्या तुम्ही लावलं बस स्टॉपचा बोर्ड आहे त्या समोरच. हा आणि एक विनंती आहे मॅडम, विनंती आहे की इथं बसून खरं सांगतोय तुम्ही अजूनही अगदीच प्रामाणिकपणे करता होतो. खरंच प्रामाणिक काम करत असेल किंवा फक्त मॅनिपुलेट करत असेल ही प्रोसेस चांगली आहे. म्हणजे लोकांना फक्त हा आला ठीक आहे केलं असं करत असेल तर ही प्रोसेस एकदम मस्त आहे. बोलवा, मिटिंगला घ्या, त्यांना काहीतरी आश्वासन त्यांनी पळवा, ही पद्धत खूप चांगली आहे. पण खरोखर जर काम करत असेल ना तर ते काम ग्राउंडवर होईल. आणि खरोखर एकदा तरी आम्हाला फोन आला असता की बाबा रे सुरेश खरं साहेब आम्ही आलोय, काय करायचंय, काय म्हणताय, खरोखर प्रश्न आहे तर त्या प्रश्नाला प्रश्न म्हणून ट्रीट करा. फोन उचलले. आणि मॅडम आता शेवटी एक कन्क्लुजन करतो. बघा आम्ही तिघजण आम्ही जनतेचा प्रश्न घेऊन तुमच्या समोर आलो होतो. जनतेचे प्रश्न मांडत असताना तुम्ही आमचे वैरीण आहात नाही, तुमचा आमचा बांधाला बांध नाहीये, हे वैयक्तिक भांडण नाहीये, हे तुमचं आमचं जनतेसाठीचं भांडण आहे. तुम्ही सुद्धा म्हणजे वैयक्तिक घेऊ नका, हे आम्ही जनतेसाठी म्हणून सांगतोय. आणि आम्ही तुम्हाला सांगतोय की चुकून आम्ही आता आम्हाला जे काय बोलायचं आहे हे आम्ही जनतेच्या बाबतीत बोललोय. तुम्ही वैयक्तिक न घेता हे जनतेचा प्रश्न सोडवावा. कारण की हे जे आपली अवस्था आहे ना, ही प्रशासकीय जी अवस्था चाललेली आहे ह्याच्यावरती आळा कुठेतर बसला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. आणि वैयक्तिक एम्प्लॉय म्हणून घेऊ नका, तर वैयक्तिक माणूस म्हणून घ्या की ती जी राहणारी ती माणसंच आहे. आणि आपण पण माणसं आहोत. आणि कोणतरी मरतं तिथं, कोणतरी पडतं, काहीतरी त्रास होतो, ते फील करण्यासाठी आपण काय ऍक्शन घेतलं किंवा आपण काय स्टेप घेतल्या सांगा. एक्झिस्टिंग पार्किंग आपल्याकडे सफिशियंट आहे असं पाटील साहेबांचं म्हणणं आहे. आणि ती भरण्यासाठी आपण काय केलं आणि अजूनही लोक बाहेर का लावत आहेत, म्हणजे ही कम्प्लिटली लोकांची चूक आहे. हे सगळ्यांसमोर मान्य करा. मी सगळ्या लोकांना जाऊन सांगतो की सिडकोमध्ये तुमची चूक आहे. सिडकोने सगळ्या सुविधा दिल्यात पण लोकांनी त्या उपभोगता आल्या नाहीत. लोकच मूर्ख आहेत. त्या लोकांना जाऊन सांगतो की काम सांगा तुम्ही मूर्ख आहेत लोक. आज सर आम्ही 2009 पासून तिथं जे ही 10-15 वर्ष आहे. आम्हाला कांसरू स्टेशनला पार्किंग होती, आम्हाला खंडेर स्टेशनला पार्किंग होती. अचानक आम्हाला काहीतरी अचानक झालं आणि आम्ही बंड पुकारला आणि बाहेर पार्किंग लावायला लागली. असं झालं का? उगाच झालं सगळं.
अहो पे अँड पासचा जो गेट आहे ना तिथं गेटला आत जायला रोड नाही. त्यांनी मगाशी सांगितलं लेडीजला गाडी न्यायला जागा नसते आणि तुम्ही पाटील साहेब मगाशी सांगताय की तिथं पे अँड पार्क मध्ये जागा शिल्लक असतोय. जागा शिल्लक आहे तर ह्यांनी सांगितल्याप्रमाणे रोडवरती गाड्या लागल्या नसत्या आणि तुम्ही स्पॉट इन्स्पेक्शन करायला पाहिजे होतं आतापर्यंत. काय उगाच आपलं तुम्ही मॅन्युप्युलेशन करून आम्हाला काय म्हणजे गंडवायचा प्रयत्न चालला काय? नाही तर इथून गोष्टी बोलायच्या खरंच नाही वाटत मॅडम तुम्हाला असं इथे बसून काहीतरी बोललं जाते. एक्झिस्टिंग जागा अवेलेबल आहे प्लॉट आणि नरगे त्यांचं टेंडरवरती टेंडर मॅडम त्यांचं टेंडरवरती कसं काय लक्ष जातो लगेच. एक्झॅक्टली त्या गोष्टीवर बसले ते नाही आहे पार्किंगचा. काही कमिशन आपण असेल अहो ते ठीक आहे ना. अहो तुम्ही जोपर्यंत पार्किंग देत नाही तोपर्यंत फ्री द्यायलाच पाहिजे ना. वेंडर वगैरे ओळखीचं आहे का? वेंडर ओळखीचं आहे का? त्या शेवटकर साहेबांना तो व्हिडिओ दाखवा. मिळत नाही ना मिळत नाही असं नाही ना. Definitely. त्यांना तो व्हिडिओ आहे ना शांतपणे बघा. उगाच आपलं इथे काय बसून बोलू नका सांग शांतपणे ते शेवटकर साहेबांना व्हिडिओ बघू. त्याच्यात त्यांचं जी काय चर्चा चालली ना एसी मध्ये ती बंद होणार. मी पण काय फोर मध्ये बसून काढला मी काय खाली चालत काढलं नाही कारण की पाऊस होता म्हणून. तसं नाही हो. बघा ना तुम्ही बघा ना ते बघा तुम्ही जागा सांगता ते बघा तुम्ही. एवढं रिएक्ट करायची गरज नव्हती. ती जागा आम्ही आयडेंटिफाय चूक स्वतःची आहे. सिडको प्रश्न चूक स्वतःची आहे आणि एक तुम्हीच करताय. तुम्ही कोणाच्या उलट्या बोंबा घाला. आम्ही त्या पाटील साहेब म्हणजे तिघच यात्रा आम्ही तिघच आलो. हम्म. 10 जण काय 50 जण येऊ ठीक शकतो. आहे स्टँडिंग कॅम्पेन मॅडम म्हटलं आम्ही आणि ह्या व्यक्तीच्या नावावर विचारलं का सांगितलं. आपल्याकडे जागा आहे का असेल तर आता नंतर तीच जागा आहे, तीच जागा आहे. हो सर 6 महिन्यापूर्वी काय झालं होतं 6 महिन्यापासून चालू विषय तुम्ही कुठे होता 6 महिने पाटील साहेब तीच जागा आहे. रोड आहे ना. नाही रोड तीच त्या रोडची शेत बंद झाले सर रोड तिकडची आहे हा, ना. ती गाडीची तर पार्क तिकडे रोडचा ऍक्सेस तुम्हीच बंद ऐका केला. ऐका नाही नाही हा कधीचा व्हिडिओ ऐका. शिल्प प्रश्नांची ती उत्तम काळजी घेते एसी मध्ये दिसलेली पाणी. शेवटचं साहेब वाईट वाटू नका. तुम्ही जे वाक्य वापरलं ना ते पे अँड पार्कचं परत एक्स्ट्रा जे आता वाढवायचं त्याला एक्सटेन्शन करून देतो हे तुम्ही परत त्यांचं लोकांचं नाही परत ठेकेदारांची घरं भरायचं चाललं तुमचं. गेलेल्याच्या टावरचं लोणी लोणी खायचं खायचं. आहे. म्हणजे लोकांचे त्रास होत आहेत त्याच्याशी ते काही काय प्रॉब्लेम नाही नाहीये. 6 महिने अरे गेली 6 महिने तुमच्यामुळे लोकांचं 2-2, 2.5 कोटी रुपये तिकडे फाईन लागला त्याला तुमचं काही नाहीये. सिडकोची इन्कम कशी होईल? अहो त्याला पटकन सांगा ना शास्त्रज्ञांना पटकन हा. म्हणून एवढा तुमचा हिंमत हो 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 सर आणि फ्री लक्षात ठेवा जोपर्यंत मॅडम मी अजूनपर्यंत सांगतो हो खरंच साहेब एक मिनिट जोपर्यंत ते फायनल होऊन लोकांपर्यंत होत नाही तोपर्यंत फ्री ऑफ कॉस्टच पार्किंग चालतं. ती पण फ्री करायचं. कारण की का सांगतो का ही तुमची चूक आहे त्यांची चूक आहे आता त्यांची ते चूक आहे बाजूला त्या ती त्या चूक आहे. चुकीला त्यांना ती फाईन लागली पाहिजे मॅडम. बरं आता ही गोष्ट आम्ही सांगायची तुम्हाला की दिलेश आपण हा. जिने केलंय म्हणजे त्याच्या केसमधून पेनल्टी मारत होते ही बरं आम्ही हा, मग ती penalty लोकांना त्यांच्याकडून आता- कमिशन येत असेल म्हणून पेनल्टी मारायची नाही. मी वारंवार कमिशन करते हेच खरं आहे हेच निवास सत्य की तिकडून पण तुम्हाला काहीतरी कमिशन देतं म्हणून सापोर्टची पार्टीला टार्गेट नाही करायचं त्यांना टार्गेट देऊन गोष्टी कंप्लीट करून घ्यायच्या. हेच जर घरात तुम्ही आता त्यांना टार्गेट करा आणि फ्री ऑफ कॉस्ट तिथं जागा उपलब्ध करून दे सांगा. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं असतं तर एवढे रुपये बसलं असतं दिले असते पैसे वेळेवर. आता आहे ती अहो, free. तुम्ही काय बोलताय? आहे ती free of cost. आता open करा. आज जे सगळं प्रोसेस करायसाठी गोष्टी अर्ज अहो, ठीक आहे, निवेदन देऊन अल्पेश थांबा. तसे त्याप्रमाणे तक्रारी करा ना. अल्पेश थांबा. तुमचा संबंध नाही म्हणताय ना नाही 2 मिनिटं संबंध नाही म्हटलाय बरोबर आहे तुमचा संबंध आहे मग तुम्ही मध्ये बोलायला संबंध होता मग 2 मिनिटं ऐका मी सांगतो मॅडमशी आम्ही बोलत होतो आम्ही पर्याय रोज सांगू होतो आम्ही लोकांना आम्ही मॅडमला सांगत होतो मॅडमला गेली 6 महिने आम्ही बोलतोय गेली 6 महिन्यामध्ये जो फाईन लागलाय ते भरून देणार आहे का सिडको लोकांना देणार आहे का तुमचा दावा दाखल करू द्या का सिडको विरोधात दावा दाखल करू द्या लोकांना तुमच्या चुकीमुळे फाईन लागला त्याबद्दल दावा दाखल करू द्या का तुम्ही मग लेट झालं त्याच्याबाबत तुम्ही त्याच्यावरती काय बोलता पाय केलं ऍक्शन घेत नाही आता आम्ही बोलल्यावर आजपर्यंत काय कारवाई केली त्याची पेपर दाखवा पेपर थांबा खरंच आहे पेपर दाखवा काय कारवाई केली मागच्या तारखेची नको आता आम्हाला आता बनवून तारखेची आहे हो खरंच आहे 2 मिनिटं हो केलं त्यांनी हो काय हो दळवी साहेब मला पेपर दाखवा काय कारवाई केली दाखवा पेपर मला आता काय कारवाई केली तुम्ही एवढं ते 2.25 कोटी तिकडे ह्याला भरा
वाहतूक विभागाला भरा लोकांची होती आणि ते बरं. वेळ करून जाऊ. करू शकता तुम्ही? का तुम्ही नोटीस दिल्या का आजपर्यंत लेट का झाला? ही जर नोटीस दिली तुम्ही दाखवा हा आता आम्ही सोबत येतो नाही जाऊ की त्यांच्या ऑफिस जाऊन जाऊन माझं वैतागलोय. कारण की तुम्ही ना हे जे दिलं आहे तुम्ही आज मिटिंगला होता तर घेऊन यायला पाहिजे होतं. हा? तुम्ही राव असं बेशिस्त बोलताय, बेशिस्त वागताय. तुम्ही एखाद्या ठेकेदारानं काम वेळेत केलं नसेल त्याच्यावर कारवाई करत नाही. मग तुम्ही नुसतं लेटर दिलं काय त्यांना? म्हणजे ऑफिशियल तुमच्याकडे वर्क केलं हे दाखवताय. मग का कारवाई केली नाही आतापर्यंत? का कायद्यात नियम नाही का कारवाई करावी म्हणून? आहे ना? मग का केली नाही कारवाई? ब्लॅकलिस्टला टाकलं त्यांना? टाकलं ब्लॅकलिस्टला? काय नियम सांगतो आपला? कॉन्ट्रॅक्ट काय सांगतो शिडकोचं? टेंडरची प्रोसिजर काय आहे? थांबा खरंच साहेब, टेंडरची प्रोसिडिंग काय मला सांगा शिडकोची काय आहे? हा कट करून नाही तुम्ही परत त्याला ती कट केली, तुम्ही तशी वसूल केली दाखवा मला आता. कुठं आहे? काय माहितीये का अहो साहेब, हे जे तुम्ही बोलताय ना हे फेक उत्तर देऊ नका. हा तुम्ही गेली 6 महिने जर ते तुम्हाला देत नाही लेट तर तुम्ही त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती. ब्लॅक लिस्टला टाकायला पाहिजे होतं. टाकलं का ब्लॅक लिस्टला? आहे का नाही? शेवटचं साहेब, ब्लॅक लिस्टला कॉन्ट्रॅक्टरला टाकायची प्रोसेस आपल्या सिडकोच्या ह्याच्यामध्ये नियमात आहे का नाही मला सांगा. मग टाकलं का तुम्ही? मी माझ्या प्रश्नाला उत्तर द्या. तुम्ही त्यांना ब्लॅक लिस्टला टाकलं का? टाकलेत का? तुम्ही टेबलाखालनं पैसे घेताय म्हणून टाकत नाही. हे तुमचं बोलणं आहे ना. एकटा अहो आम्ही लोकांसाठी भांडतोय, आमच्या पदासाठी भांडत नाही. आणि तुम्ही तुमचे लोकसेवक खिशे भरताय काय? टेंडर काढतो, एक्स्ट्रा टेंडर काढतो, एक्सटेंड करतो टेंडर. हा अहो तो व्यक्ती अजबाबदारपणे बोलतो. तुम्हाला पर्यायी व्यवस्था माहित नाही. तुम्ही सिडकोचे अधिकारी आहे. कसले अधिकारी मग? आम्ही तुम्हाला पर्यायी व्यवस्थेसाठीच डिस्कस करतो. आम्ही सांगितल्यावर गेली 6 महिने तुम्ही काय केली? ऍडिशनल प्लॉटचाच विषय चालला होता. तो प्लॉट आहे तो. आणि रागाने बघू नका. नाही माझ्याकडे रागाने बघू नका. माझे काय असं मी सांगू का काय सुद्धा मला काही होत नाही. हा खानदेशी स्टेशन लगतचा तो प्लॉट आहे तो तुम्ही आम्हाला किती दिवसात देणार? 3 दिवसात शक्य आपल्याला करणं. त्यांच्याकडून हा तुम्ही अधिकारी आहे. त्यांना बोलू नका. तुम्ही अधिकारी आहे. तुमच्या प्रस्ताव तुमचा घेतला तुमचा बर कोण आहे एक्झिक्युशन? कुणाकडे जाणार ते? एका टालवा प्लॉट आहे तो. आणि रागाने बघू नका. कोण? नाही माझ्याकडे रागाने बघू नका. माझे काय असं मी सांगू का काय सुद्धा मला काही होत नाही. हा खानदेशी स्टेशन लगतचा तो प्लॉट आहे तो तुम्ही आम्हाला किती दिवसात देणार? 3 दिवसात शक्य आपल्याला करणं. त्यांच्याकडून हा तुम्ही अधिकारी आहे. त्यांना बोलू नका. तुम्ही अधिकारी आहे. तुमचा प्रस्ताव तुमचा घेतला तुमचा बर बर कोण आहे एक्झिक्युशन? कुणाकडे जाणार ते? एका टालवा टोलवा टोलवी करू नका. हा बर बर थांबा बघायला दळवी साहेब बघायचं म्हणताय तुम्ही. 6 महिन्यापूर्वी जर प्रस्ताव मला वाचायला द्या ना वाचायला. बघू काय त्यामध्ये मागणी केली तुम्ही. वाहतूक विभागाला तुम्ही काय मागणी केली तुम्ही आपल्या त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल ना किती गरज आहे काय आहे. प्रस्ताव कसला आहे मग अजून पण बघायचं ते म्हटलं तर 24/1/2025 तारीख विचारून घ्या. तारखेचं बघा ना कुठल्या. दळवी साहेब कुठल्या तारखेला केला त्यांच्याकडे? 21/5 स्टेटस ऑफ MLP एक्झिस्टिंग ते खरंच आहे. प्रस्ताव याच्यामध्ये कुठे आहे? नाही नाही असं नाही त्याच्यामध्ये थांबा नाही. हे ना प्रपोजल इन यू बाबू
is equal to P the above and forward the proposal so for their comments. हे प्रपोजलच आहे हो साहेब 8 नंबर 13 वाजता ह्याच्यामध्ये ना टू प्रोव्हाइड ॲडिशनल एरिया फॉर टेम्पररी पार्किंग टू द टर्न 4,500 स्क्वेअर मीटर नियर बाय रेल्वे स्टेशन विथ हार्ड बेस अँड रिक्वायर्ड सिक्युरिटी अरेंजमेंट त्यांचं काय टू मेक द एक्झिस्टिंग अँड ॲडिशनल पार्किंग एज डिमांडेड. कधी दिलं ठीक आहे नाही हा नाही, प्रस्ताव हे त्याच प्रस्तावचं पेज आहे तीन. हे त्याच प्रस्ताव पेज 21/5 ला तुम्ही प्रस्ताव दिलाय मेला बरोबर आहे ना त्यांचं काय आतापर्यंत अभिप्राय का नाही आला? तुम्ही पण परत काय रिमाइंडर दिलं नाही मग 24 जानेवारीचं लेटर आहे मॅडम 8 महिने झाले 8 महिने काय तुमचं काय साहेब आलं नाही मग रिमाइंडर दिलं का मग त्यांनी का रिप्लाय दिला नाही मग तुम्ही का त्यांच्यावर हे केलं नाही ऍक्शन घेत नाही. ऑगस्टमध्ये एमएससीबी रेडी होणार आहे ते फक्त डिजिटल मध्ये दिसणार आहे त्याचं रिमोट बटन दाबून आपण ओपनिंग करणार आहात आणि तुझं काय चालू असणार आहे बोला आपल्याला. हे जे आहे ना हे जे म्हणाले उद्याच नाही का मी यांच्याकडे देतो उद्या साईड म्हणजे आज आता आम्ही बोलल्यावर का जानेवारीमध्ये सनद साहेब का सानद काय जानेवारीमध्ये तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेवाल्यांनी मागणी केली आहे की आपल्याला तिथं अशी पार्किंगची अडचण आहे आपला काय आहे ते अभिप्राय आम्हाला कळवा तुम्ही सर्वे करून आम्हाला जागा उपलब्ध असेल तर हाय का नाही नसेल तर नाही नसेल तर आपल्या काय नियमानुसार काय करते त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना काय दिलं का परत उत्तर असं म्हणते आम्ही. मी तुम्ही जबाबदार व्यक्ती नव्हता का आम्ही त्यांना तीच विनंती करतोय हा? त्यांना आम्ही 10 वेळा विचारलं प्रस्ताव दिला का दिला मला का बघू द्या एकदा ते काय कुठे झालेलं आहे. आता अहो मग बघू द्या म्हणजे तुम्ही आता काय केलं मग मी काय म्हणतो आता आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. एकदा आम्ही आमच्यासमोर फोन केला त्यांना वाचून बघा हेच होते ना साहेब. ठीक आहे आता परत एकदा आपण करूया ना हे बघा ते आता तुम्ही हे जे म्हणताय त्याच्या पद्धतीने उद्या म्हणजे माझी टीम तर आहे तुम्हाला पण बोलवतो की जी जागा म्हणतोय ती बघूया ओके असेल मी उद्याच्या उद्या यांच्याकडे पाठवतो की जेणेकरून लवकरात लवकर ती लँड जर लेवल वगैरे करायची आहे तर ती गोष्ट मार्गी लागेल. फ्री ऑफ कॉस्ट अजून पण सांगतो फ्री ऑफ कॉस्ट मी नाही सांगणार. ठीक आहे, आम्हाला काय सांगू नका. जबाबदार तुम्ही 8 महिने तुम्ही रिप्लाय दिला नाही तुम्ही पैसे भरा त्याचे तुम्ही 8 महिने रिप्लाय दिला नाही तुम्ही पैसे भरा. तुम्हाला कायद्यात काय सांगितलंय तुम्हाला एखादी नोटीस मिळाल्यानंतर 7 दिवस 15 दिवसाच्या अगोदर आतमध्ये रिप्लाय द्यावा तुम्ही रिप्लाय द्यायचे म्हणजे तुम्ही जबाबदार व्यक्ती नव्हता का अधिकारी नाही का मॅडम यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे तुम्ही यांनी आजपर्यंत रिप्लाय का दिला नाही तुम्ही आता मॅडम चेअरपर्सन आहात यांच्यावरती रिप्लाय का दिला नाही म्हणून तुम्ही कारवाई करायला पाहिजे. लिहून घ्या तुम्ही पॉईंट या पॉईंट पहिल्यापासून टोलवाटोलवी करून हा. आता तुम्ही आवाज करून बोलताय तुमची निष्क्रिय तुम्ही 2-2.5 वर्षाची मान्य करायला तयार नाही साहेब कधी येते आणि ह्याच्यावरती मॅडम मी ह्याचा आरटीआय टाकणार आहे तुम्ही काय कारवाई केली त्याचा हा आता सांगतो त्याच्यामध्ये मेन्शन हा. करा जास्त माहिती आहे त्यांना 15/2/2024 ह्या कम्प्लिशनची डेट होती त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय काय तुम्हाला माहिती नाही तुम्हीच आवाज चढवतो. मी 1.5 वर्ष झालं हे बघा लास्ट टाइम आमची मिटिंग झाली नाव पण आहे बघा सुरेश करात करते अल्पेश सगळी नाव आहे लास्ट टाइम मिटिंग झाली त्यांनी कायच उत्तर दिलं नाही तुम्हीच उत्तर दिलं नाही त्याच्यामध्ये आम्ही आलोय आम्हाला एक काम माहिती काय देते उत्तर आता परत सकाळपासून पाऊस एवढा आज माहितीये का रेड अलर्ट जाहीर केलं मॅडम रिअल या मी नाही तर मी तुम्हाला कोर्टात खेचणार आता सांगतो. नाही ती येऊ द्या नाही हे बेजबाबदारपणाला काय तुम्ही त्याच्यावरती कारवाई यस हा तुम्ही कारवाई केलीच पाहिजे. जे जबाबदार अधिकारी आता मी रेकॉर्डिंग होतंय लक्षात ठेवा 24 जानेवारी 2025 ला तुमच्या दळवी साहेबांनी सानप साहेबाला लेटर दिलं होतं त्यानंतर रिमाइंडर सुद्धा दिलेला आहे तुम्ही पर्यायी व्यवस्था करा म्हणून. आजपर्यंत त्या सानपनी बेजबाबदार अधिकाऱ्यांनी बेशिस्त कुठल्याही प्रकारचं दळवी साहेबांना रिप्लाय दिलेला नाही म्हणजे यांना लोकांच्या जीवनाशी खेळायचं आहे. बरं हा झालं 1 मिनिट कशाचं ऍडिशन करतो हे आपण निवेदन दिल्यानंतरचा विषय हा तेच ना ऍटलिस्ट आपण Yes. त्याच्या अगोदर कम्प्लिशनची डेट 15/2/24 होती त्याच्यानंतर तुम्ही शापोली काळांवर काय ऍक्शन घेतली हा. आणि तुमच्या संबंधित अधिकारी जे हे काम बघत होते त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली त्याचंही येस जबाबदार 2024-2025 म्हणजे नियर अबाउट आता 6 महिने म्हणजे 1.5 वर्ष उलटून गेले टोटल 1.5 वर्ष डिले पण तुमच्याकडून 1 रुपयाची ऍक्शन नाहीये कुठल्याही व्यक्तीवर ना शापूरची पालनजीवर काही सर्टन अमाऊंट होल्ड केली म्हणून सर आम्ही पण सर्टन अमाऊंट होल्ड करतो. डिपॉझिट कुणाला असतो सोसायटीमध्ये घर भाड्याने घेतल्यानंतर डिपॉझिट ठेवतातच
सोसायटीमध्ये ते विषय नसतो. तुम्ही कारवाई करणं महत्वाचं असतं अधिकारी म्हणून. आम्ही जर एखाद्याला छोटं मोठं काम दिलं ना एक अमाऊंट आम्ही पण होल्ड करतो. हा. त्याचा विषय नाहीये, पण कारवाई काय केली त्याच्यावर ना शापूरजी पाण्यावर काय कारवाई झाली आणि आणि तुम्ही काम ब्लॅक बघतायत- लिस्टला का टाकलं नाही त्याचं पण उत्तर द्यायचं. हा, आणि जे लोक काम बघतायत आपले अधिकारी आता त्यांच्यावर काय कारवाई केली? मुद्द्यावर या आम्हाला फ्री पार्किंग मध्ये लवकर सणासुदीच्या काळामध्ये तात्पुरतं पार्किंग सोपा साधा सिंपल विषय मला हा. सांगितला होता आपल्या खरात साहेबांनी, आणि तोही आम्हीच मला म्हणतो की तुमच्या स्वतःच्या सत्तेत विचारा की आपण काय करू शकतो. जर थोडंसं आपला बैमानी बाजूला ठेवून इमानदारीने विचार करा की लोकांच्या सेवेसाठी काहीतरी केलं पाहिजे, तर खरंच तुम्हाला सुचेल की आपण लोकांची अल्टरनेटिव्ह सोय कशी करू शकतो. पण तो ऍक्च्युअली तुमच्या जेनरिकमध्ये नसल्यामुळे ब्लडमध्ये नसल्यामुळे तुमच्यात इमानदारी दिसणार नाही. जसं असतं किंवा ते लोकांना आपल्याकडे दिसणार असलं. नाही. तुम्हाला फक्त दिसणार पैसे, आणि त्यातून कसं काय करता येईल. तर त्याच्यामुळे प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं होतं की आता गणपतीचा सण आहे, गणपतीच्या सणाचं निमित्त घेऊन आपण पर्यायी जागा म्हणून टेम्पररी प्रोव्हिजन करू शकतो, देवी, दसरा, दिवाळी आणि ती पर्यायी जागा आपण लोकांना वापरायला देऊ शकतो फ्री पार्किंग म्हणून. म्हणजे दोन्ही काम होतील. तुम्हाला तुमचे वेंडर पण त्रास नाही देणार. त्यानंतर तुम्ही काय म्हणता 2 दिवसात त्यांच्यावर प्रस्ताव देत आहे. बरं, त्यानंतर 2 दिवसात कृषी कृषी कशी टेम्पररी पार्किंग झाला तर आपलं तिथे एक तर तुम्हाला कसं माहिती आहे, त्यांनी जे सजेस्ट केलेली जागा आहे त्या जागेच्या तिथे एक तर आता तिथे सर्वे तर होणारच आहे. तिथे जाऊन ते बोलत आहे. त्याने येऊ द्या ना स्पॉटला. स्पॉटवरच आपण त्या गोष्टी बोलू. मगापासून सांगतो स्पॉट करू द्या. हे तुम्ही कुठे पण करा. आता आम्हाला तुम्हाला लास्टला कंपनी एकच विषयावर येतो आहे, तुम्ही कुठं पण करा, फ्री ऑफ कॉस्ट करा. आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट. पाठीमागच्या मागणीमध्ये 5 एकर जागा होती आमची. आता तुम्ही 2, 3, 4 एकर जेवढी करता येतील, जेवढी कॅपॅसिटी लागते. म्हणजे आता जे गणपती तुम्हाला पण दिसतंय मॅडम, लोक सणासुदीच्या काळामध्ये प्रवास करतात, कोण रेल्वेने कुठे जाते, पण त्या काळामध्ये आपण एक वाहतूक कोंडी होऊ नये, लोकांना सोयीस्कर पार्किंग मिळावं, आणि त्या निमित्तानं जे तुम्ही तयार करसाल ते तुमचं MLCP होईपर्यंत वापरू द्या. म्हणजे तुम्ही पण लय काटेवर लगेच सेवा कर. तुम्ही आमच्यावरती आता गुन्हे दाखल करायचे तरच उत्तर आता आम्ही. हा. रवी सेवा नाव पण टाका ना. हा. आता एबीआर हा. बोला. आता बोला आता. तुम्ही गुन्हे दाखल करा. फोन करा. करा फोन. फोन करा. गुन्हे दाखल करायचं आमच्यावर. आम्ही जर समाजासाठी येत असेल आणि तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करा म्हणत असाल तर करा गुन्हे दाखल. करा गुन्हे दाखल. हा. हा. करा गुन्हे दाखल. काय तुम्ही आता उठून बोलताय. उठून बोलताय. हा. तुम्ही फोन करा. तुम्ही फोन करा. हा. तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही मुद्दाम इग्नोर करताय. मुद्दाम इग्नोर करताय गोष्टी. आम्ही लोकांना फ्री द्या म्हणताय, तुम्ही पैसे घेताय. काय ऐकत नव्हते. अहो पैसे घ्यायचे म्हणजे काय, तुम्ही परत प्रत्येक गोष्टीला पैसे घेताय काय लोकांकडून. एक तर फाईन लागले, लोकांना फाईन लागले ते एकतर, आणि तुम्ही परत पैशात म्हणताय. हा, तुम्ही घेताय. आता तुम्ही म्हणताय की आता तुम्ही म्हणला पे अँड पार्क. अहो तुम्ही ज्या पे अँड पार्कला दिलाय तुम्ही अजून त्याला एक्सटेन्शन करून देता, फायदा करून देता काय, तुमचं कमिशन घ्यायचंय का. तुम्ही सांगू नका. हा. तुमच्या इमेलची तुम्ही उठून का बोलला. तुम्ही अधिकारी उठून का बोलला. तुम्ही उठून का बोलला. म्हणजे तुम्ही जबरदस्ती का बोलला. तुम्ही सांगू नका तसलं. आणि तुम्ही फोन करतो म्हणला. फोन करतो म्हणलं ना, कुणाला फोन करा, बोलवा मॅडम. आता शेवटकर तुम्हाला आता गुन्हा दाखलच करावा लागेल आमच्यावरती. आम्ही जातो ना आता मॅडम. हे जो शांत नाही, यांनी जे वाटप पेटवलं ना, आम्ही उठत नाहीत ना. सगळं मिळून 6 महिने हा, उठत नाही आता आम्ही. मूर्खात करताय आम्हाला. उठत नाही आता आम्ही. हा, आज जागा उपलब्ध होते. आज सांगतात मूर्ख साहेब सांगतो माणूस, तुम्ही ऐकताय मगापासून. 6 महिने काय वरती केलं. 6 महिने काय झक मारली. 6 महिने काय केलं. काय झालं. 6 महिने काय तुम्ही काय उठून बोलवा म्हणजे फोन कर म्हणजे करा फोन. तुम्ही करा फोन. तुम्ही अहो तुम्ही लोकसेवकासारखं काम करा. तुम्ही एक्सटेन्शन वाढवून त्या पे अँड पार्क वाल्याला पैसे वसूल करायला अजून चान्स देता काय. कमिशन पाहिजे. हा? अरे तुम्हाला फ्री देत आहेत ना, म्हणजे तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या पार्किंग. हा, कोण आहे तुम्ही. आहे कोण तुम्ही. आहे कोण. नाव काय संबंध तुमचा इथे बोलायचा. तुम्ही कोणाला बोलवायचं बोलवून घ्या. दिलं का. गुन्हा दाखल करा. दिलं का. आपलं
टेबलाकडनं पैसे घेताय ना तुम्ही, हे तर त्यासाठी तुम्हाला वाढवून द्यायचंय काय पे मग तुम्ही कशाला वाढवून देता म्हणता त्यांना? विषय काय होता? आम्ही काय म्हणतो तो तुम्हाला आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट द्या, तुम्ही काय म्हणताय? काय करताय? हा? काय केलं सामान्य? काय सांगितलं? सांगू नका, हे मॅन्युप्युलेशन करू नका. फोन लावा, तुम्ही फोन लावा तुम्ही आधी फोन लावा. हा, फोन लावा फोन कुणाला फोन लावा. हा लावा. आणि आम्ही तिघं झालोय, लक्षात ठेवा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तिघं झालोय. हा आता बघा शेवटकर, तुम्ही आहे ना 6 महिने मूर्ख बोलता आम्हाला आणि वरून वर तोंड करून बोलताय. पेन वाढवून मला जागा आहे मग 6 महिने काय करता तुम्ही? जागा आहे तर मी मगासून सांगतो, लोकाला एक माणूस ठेवा, एक फलक लावा. तुम्हाला स्वतःला आकलं नाही पाहिजे होतं. आणि स्वतःच आकलं नाहीत का? पैसे घ्यायचे बोलले ना, पैसे बोलले. मी शांतपणे खाली बसून बोलतोय. मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पण फसला, हे लक्षात घ्या. हो, तुम्ही सांगू नका. तुमचा जो नेचर आहे तो दिसतो इथे क्लिअरली. तुम्ही उठला आणि त्यांना आदेश देता बोलवा. हा बोलवा ना, आम्ही बघतो. बोलवा. हा. नाही, पहिले सुरुवात तुम्ही केली. तुम्ही आरोपी बोललात. हा मागा तरी कुठं आले आता? आरोपी बोललात. माफी मागा. नाही त्यावेळेस तुमच्या बोलणे तुम्ही बोलवायचे चूक आहे ना. हा. आपण अकार्यक्षम आहोत. एक्सेप्ट करा. काय तुम्ही बोलव म्हणला ना, तुम्ही बोलवा. मी सांग हा हा अकार्यक्षमता बोलवा आहे ना. म्हणजे? आपली अकार्यक्षमता आहे ना. सिद्ध झाली. लाज वाटते का? तुम्ही काय अकार्यक्षमता सिद्ध झाली. लाज वाटली. लाज वाटली म्हणून आवाज चढवला. आवाज चुकीचं करताय चुकीचं. हे समज नाही ना, म्हणून आवाज चढवायचा आहे. अरे करून दाखवा, तोंडाने नका बोलू. शांत एक्झिबिशन 1 रुपयाची येते तुम्हाला. हा तुम्ही चुकीचं. हा आम्ही मस्तर गुन्हे दाखल. हा बोलवा. जे आलेले तुमची माणसं बोलवलेली आहेत का? हा असं करा. हा ठीक आहे ना, बोलवलं ना आता आमचं. हा हा लाईव्ह चालू आहे. बोलवा. आता परत म्हणताय पैसे द्यायला लागतील पार्किंगला. परत म्हणताय त्या पार्कवाल्याला परत तुम्ही वाढवून एक्सटेन्शन करून देताय आणि पैसे टेंडर देताय. अरे तुम्हाला कशासाठी पाहिजे फ्री? एक तर आम्ही काय म्हणतोय, पार्किंग द्या खुलं करून. हा पर्याय नाही काय? तुम्हाला यांची आवश्यकता आहे का? हा तुम्हाला यांची आवश्यकता आहे का? नाही ह्यांनी जे यांना बोलवायचं होतं ना, हो का, आम्हाला ह्यांनी पेटवलंय ना. जोपर्यंत बघा तुम्हाला नाही पाटील साहेब, आम्ही व्यवस्थित बोलत होतो तुम्हाला. मी तर पर्यायी व्यवस्था सांगत होतो. माझ्यावरती माझे मित्र चिडत होते. मी तुम्हाला पर्यायी व्यवस्था सांगत होतो. मी तुम्हाला तुमची कामं तुम्हाला कळत नाही का? पण तुम्ही पैशाचा का विषय काढला? का विषय काढला पैशाचा? अरे तुम्ही का देतात नाही? मग तुम्ही आमचं पार्किंग करून द्या. तर आपल्या बाहेरच्या तर बोलू नका. गप्प बसा. हा आपल्या बुद्धिमत्तेच्या बाहेरचं असेल ना तर बोलूच नका. आम्हाला पॅन कार्ड तुम्हाला वाटते ना, तर तुम्ही 6 महिने का दिले ना आम्हाला? पाटील साहेबांनी दळवी साहेबांची बोलतोय. पहिली गोष्ट तुम्हाला हा. बोलवायचं होतं की काय विषय तुमचा? हा गाड सुद्धा बोलवा आणि गाडीत गुन्हा दाखल करा. तुम्ही उठून बोलायला नाही पाहिजे होतं. अधिकारी होता तुम्ही, हात करून नाही बोलायला पाहिजे होतं. आम्हाला काय कळत नाही काय? हा? बोलवायला लागतं. बोलवा. त्यांना किती अधिकार आहेत, त्यांचे राईट्स किती आहेत. तुमची कुठलाही एबी लाईव्हच करतो. चालू आहे करा. एबी लाईव्ह पण चालतो. आम्ही गुन्हे दाखल करायची गोष्टी केली. नाही तुम्ही बोलवा म्हणलं ना, तेच होतं तुमचं. गुन्हे दाखल करा. अरे तुम्ही उठून बोलताय ना. अरे तुम्ही उठून जे बोलला ना, तुम्ही जे उठून बोलला ना, ती तुमची भाषाच ती होती. मला मी हा सर हे जे नाही अहो लोकसेवक आहे, तुम्हाला सरकारकडनं पैसे मिळतात, तुम्ही टेंडर वाढवून देतो म्हणताय. कशासाठी हो? झालंय तुमच्यामुळे. हा? तुम्ही स्वतः माफी मागायच्या ऐवजी आमच्यावर ओढून बोलताय. हा. मग काय उठून बोलले पाटील साहेब? तुम्ही चुकीचं बोल नका. उठून बोलले ते मग काय काय बोलतो म्हणला तुम्ही? हा हा तुम्ही काय बोललो सांगा. हा तुम्ही काय बोलले? ते जे बंदर आहेत ना, त्यांना बोलले की बाहेरनं बोलवा. हा उठून बोलला हा उठून बोलला ती पण. त्यांच्यावर ऍक्शन घेऊ, बाहेरनं बोलवा, कारवाई करू, ही भाषा केली तुम्ही.
शेवटकर साहेब तुम्ही ऐका, शेवटकर साहेब तुम्ही ऐकून घ्या ना. वापरला नाही, कारवाई नाही. अहो तुम्हाला पैसे कशासाठी पाहिजे तो हे, पॅन पार्ट कशासाठी पैसे पाहिजे पेन पार्सल आम्ही आमचा मुद्दा मागतोय आम्हाला द्या 6 महिने गेली 6 महिने मागतोय बरं तुम्हाला पर्यायी व्यवस्था सांगितला तुम्ही पर्यायी व्यवस्था ऐकत नाही व्यवस्था नाही. अहो तुम्ही ऐका मग तुम्ही मला सांगा तुमचं काम होतं 6 महिन्यात द्यायला पाहिजे होतं तुम्ही 1 महिन्यात तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट 1 महिना द्यायला पाहिजे पर्यायी व्यवस्था काय यांना सुचली हा. की त्या मी सांगितल्यावरती नाही त्या वेंडरचं एक्सटेन्शन करून त्याला हा. पण पैसे मिळतील. आणि म्हणजे यांना पण पैसे मिळतील ना 6 महिने लोकांच्या हिताचं काय करायचं. तुम्हाला वेंडरच्या हिताचं लक्षात आलं. मी त्यांना विचारलं तुमचे वेंडरची क्लॉज तुम्हाला माहिती आहे हा? तुम्ही बोलू नका विषय सोडून द्या ओ, मॅडम हो थांबा घरात थांबा स्वतःचे खिशे भरायचे फक्त ओ, माहिती आहे. अल्पेश माने थांबा तुम्हाला कसं लोकांचं कळेल. अहो मग कशाला पॅन कार्डचा विषय काढताय तुम्ही आम्ही या तुम्ही पॅन कार्डचा कशाला विषय काढला मग हो मॅडम थांबा तुम्हाला 6 महिने झाला आम्ही सांगतोय 6 महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला करून दिलं असतं तर हा विषय होतो